तर तिकडे गोव्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। पावसामुळे गोव्यातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। म्हापसा इथं बाजारपेठांसह अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे। हे आपण थेट दृश्य पाहतोय गोव्यातली। गेल्या 10 दिवसांपासून सोलापुरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे चंद्रभागेची पातळी सुद्धा 1 मीटरनं वाढली आहे, तर उजनी धरणामध्ये 4 टीएमसी इतकं पाणी जमा झालंय। उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास 171 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। दरम्यान पावसामुळे पाण्याचा प्रश्न मिटणार असल्यानं आता सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। 10 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रभागेची पाणी पातळी जवळपास 1 मीटरने वाढलेली आहे। सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे। हा मान्सून पूर्व पावसाची हजेरी शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला दिलासादायक ठरलेली आहे। मोठ्या प्रमाणात पावसाळ्यासारखा सुरू असल्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी 1 मीटरने तर वाढलेली आहेच, मात्र उजनी धरणात गेल्या 10 दिवसात तब्बल 4 टीएमसी एवढं पाणी पातळी वाढल्याने उजनीची समाधानकारक अवस्था आता पावसाळ्यापूर्वीच यायला लागलेली आहे। उजनी परिसरात जवळपास 171 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यानं हा उजनी धरणाची पाणी पातळी वाढायला लागलेली आहे। आज उजनी धरणात जवळपास 10,000 क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे आणि अशीच परिस्थिती सोलापूर जिल्हा आणि परिसरात आहे। सोलापूर जिल्ह्यात काही काळ दुष्काळी भाग अशी परिस्थिती होती। काही ठिकाणी टँकरची मोठ्या प्रमाणात मागणी होती, मात्र ज्या पद्धतीने हा अवकाळी पाऊस मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे, या पावसामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होताना दिसत आहे आणि ह्याच्यामुळे पंढरपूरची पाणी टंचाई कमी होणार आहे। पंढरपुरात जवळपास पुढचे 15 दिवस वाढेल एवढं पाणी आता बंधाऱ्यात जमा झालेलं आहे। त्यामुळे हा मान्सून पूर्व पाऊस शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला दिलासादायक दिसत आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा।